नमस्कार. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन मॅथमॅटिक्स एज्युकेशन प्रोजेक्ट अंतर्गत मी शमशुद्दीन नसीरुद्दीन अत्तार C106 शिरगाव हायस्कूल शिरगाव तालुका देवगड डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग आज सर्कल या विषयावर व्हिडिओ प्रेझेंट करत आहे. अँड एक्सप्लोर वर्तुळ. वर्तुळ ही संकल्पना समजावून घेण्यासाठी आपण round and round, round and round, round and round, like a wheel and a clock. A circle's always round. Circle's always round. A circle it goes round and round, round and round, round and round, like the moon and the sun. The circle's always round. Circle's always round. It goes round and round, round and round, round and round, like the earth and a ring. A circle's always round. Circle's always round. Circle's always round. Excellent. Hey kids, look, here is a ball. Do you know that it's round like me? Wow, what's that? A wheel. A wheel is also round in shape. I am hungry now. Let's eat some pizza. Can you guess the shape of this pizza? Yes, it's a circle, same as me. Here comes another one. It's a coin. What shape is it? It's a circle, just like me. Yippee! Wow, here's our friend the clock. It has a round face. It's a circle like me. Oops, the clock tells me it's time to go. Okay, buddies, see you later. मित्रांनो, आता आपण एका गाण्याच्या साहाय्याने वर्तुळ कशास म्हणतात. आता आपण प्रत्यक्ष वर्तुळाच्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक भागांचा अभ्यास करणार आहोत. तर चला तर मग आता एका चित्रफितीच्या साहाय्याने आणि जिओजेब्राच्या ॲप्लेटच्या माध्यमातून वर्तुळाच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करूया. चलो सर्कल के अलग अलग हिस्सों के बारे में जानिए. आप जानते हैं कि सर्कल क्या होता है ना? क्या आप इस तस्वीर में छुपे हुए सर्कल्स को ढूंढ सकते हैं? तो देखा आपने, सर्कल कई साइजेस के हो सकते हैं. अब कुछ का सेंटर होता है. सर्कल के सभी पॉइंट्स सर्कल के सेंटर से बराबर के अंदर एक फिक्स्ड जगह. एक और याद करने वाला शब्द है रेडियस. सर्कल के सेंटर से उसके किसी भी पॉइंट के बीच की दूरी को रेडियस कहते हैं. लाइन को कॉर्ड कहते हैं. जैसे कि आप देख रहे हैं, कॉर्ड की लंबाई अलग अलग हो सकती है. क्या आप अंदाजा लगा सकते हैं कि कौन सी कॉर्ड सबसे लंबी है? वह जो सेंटर से होकर जाती है. सर्कल के सेंटर में होकर जाने वाली कॉर्ड को डायमीटर कहते हैं, या हम कह सकते हैं कि यह दो रेडियस का जोड़ है. चलिए अब सेंटर से सर्कल की बाउंड्री की तरफ चलते हैं. सर्कल का कोई भी हिस्सा आर्क कहलाता है. जो आर्क सर्कल के आधे हिस्से तक जाती है उसे सेमी सर्कल कहते हैं.
सर्कल की बाउंड्री की लंबाई को सरकमफ्रेंस कहते हैं। चलो अब जल्दी से एक बार रिकैप करते हैं। सेंटर, रेडियस, chord, diameter, semicircle, circumference. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण एका चित्रफितीमध्ये वर्तुळाच्या वेगवेगळ्या भागांचा माहिती करून घेतली। पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व भाग स्पष्ट होण्यासाठी एक हा जो बिंदू आहे हा वर्तुळावरचा बिंदू आहे आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। ही पूर्ण पांढऱ्या रंगात दिसणारी आकृती आहे, या आकृतीला वर्तुळ म्हटलं जातं। मग पहिलीच गोष्ट आपल्याला बघायची आहे की वर्तुळाची त्रिज्या कशास म्हणतात। हा वर्तुळाचा केंद्र आणि हा परिघावरील एक बिंदू हा जोडला असता जो रेषाखंड तयार झालेला दिसतो हिरव्या रंगातनं, या हिरव्या रंगातल्या रेषाखंडाला त्रिज्या म्हणतात, म्हणजेच रेडियस म्हणतात। म्हणजे त्रिज्या ही वर्तुळाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची असते। आता आपण दुसऱ्या गोष्टीचा माहिती करून घेऊया, जीवा। आता जीवा कशास म्हणतात, तर आता ही वर्तुळावर दोन बिंदू घेतलेत, हा चॉकलेटी रंगातला एक बिंदू आणि हा दुसरा बिंदू, मी मुद्दाम सरकवतोय। हे दोन बिंदू परिघावरचेच आहेत, वर्तुळाच्या परिघावरचेच दोन बिंदू आहेत आणि हे जोडले असता एक रेषाखंड तयार होतोय। त्यामुळे परिघावरचे दोन बिंदू जोडले असता तयार होणारा जो रेषाखंड आहे याला जीवा म्हणतात। त्रिज्येच्या बाबतीत मगाशी त्रिज्येच्या बाबतीत वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि परिघावरचा बिंदू याला आपण त्रिज्या म्हणत होतो, तर इथे परिघावरील बिंदू पासून परिघावरील बिंदू जोडला असता तयार होणारा रेषाखंडाला आपण जीवा म्हणतो। मग आपल्याला प्रश्न पडत असेल, आणि एक गोष्ट त्यातली मी दाखवतोय, इथेही मी दोन बिंदू परिघावरचेच घेतले ह्या दुसऱ्या रेषाखंडात, पण ह्या दोन बिंदूंनी जोडलेला रेषाखंड ही पण एक जीवाच आहे आपल्या व्याख्येनुसार। कारण आपण काय म्हणतो, परिघावरील दोन बिंदू जोडले असता तयार होणारा रेषाखंड म्हणजे जीवा। मग ही पण जीवा आहे आणि ही पण जीवा आहे, पण ह्या दोन जीवांमधला फरक काय आहे, तर ह्या दुसरी काढलेली जीवा ही वर्तुळाच्या केंद्रातून जाते आणि म्हणून आपल्याला आणि एक व्याख्या इथे लक्षात घ्यावी लागते, वर्तुळाच्या केंद्रामधून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात, म्हणजे त्यालाच आपण इंग्रजीत त्याला डायमीटर म्हणतो। डायमीटर आणि कॉर्ड म्हणजे जीवा आणि व्यास, व्यास ही जीवा असते, मात्र जीवा ही व्यास असेलच असं सांगता येत नाही। मात्र जीवा ही व्यासात कधी रूपांतरित होते, जेव्हा ती जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते। म्हणजे आपण त्रिज्या बघितली, जीवा बघितली आणि व्यास बघितला। आता आपल्याला बघायचा आहे तो छेदिका। जीवेचा जरा मोठा भाऊ म्हटला तर छेदिका चालेल, कारण एक रेषा आहे, छेदिका ही एक रेषा आहे आणि ती रेषा वर्तुळाला छेदून जाते। कुठनं जाते, तर परिघावरील दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेला छेदिका म्हणतात। म्हणजे आणि शेवटचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे स्पर्शिका। वर्तुळाच्या परिघावरील बिंदूतून स्पर्श करून जाणारी रेषा म्हणजे स्पर्शिका ही दिसते बघा। म्हणजे स्पर्शिका कशी काढली जाते, आणि एक दुसरी स्पर्शिका बघूया। ह्या आता दोन स्पर्शिका काढल्यात मी, आणि ह्या दोन स्पर्शिका मला आता इथे या जोडलेल्या आहेत। तर अशा आपल्याला आणि एक गुणधर्म स्पष्ट होतो की परिघावरील प्रत्येक बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढता येते। म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला अनंत स्पर्शिका काढता येतात। म्हणजे स्पर्शिका बघितली आपण, त्याच्यानंतर आपण छेदिका बघितली, ही जीवा बघितली, हा व्यास बघितला आणि ही वर्तुळाची त्रिज्या बघितली। म्हणजे त्रिज्या, जीवा, व्यास,
छेदिका आणि स्पर्शिका हे प्रामुख्याने वर्तुळाच्या संदर्भात येणाऱ्या संकल्पना आहेत. या संकल्पनांचा वापर करून आपण अनेक गुणधर्म पुढील भागात अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक केंद्रबिंदूतून किती वर्तुळे काढता येतात, दोन बिंदू मधून जाणारी किती वर्तुळे काढता येतात, किंवा तीन बिंदू मधून जाणारी किती वर्तुळे काढता येतात, ह्या संकल्पना आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. तर पुढील भागात आपण जिओजेब्राचीच ॲप्लेट्स वापरणार आहोत आणि या जिओजेब्रा ॲप्लेट्सच्या माध्यमातून एका बिंदूतून, दोन बिंदूतून आणि तीन बिंदूतून जाणारी किती किती वर्तुळ आपण काढू शकतो याचा अभ्यास करणार आहोत. आपणासमोर आता जे जिओजेब्राचं ॲप्लेट्स ओपन झालेलं दिसतंय, याच्यामध्ये ए हा एक बिंदू आहे आणि या बिंदूतून जाणारी ही सर्व पाचीच्या पाची वर्तुळं दिसत आहेत. एका वर्तुळाला नाव मी ए दिलंय, दुसऱ्याला बी दिलंय, तिसऱ्याला सी दिलं, डी दिलं, ई दिलं आणि ही पाचही वर्तुळं ए या बिंदूत गुंपलेली आहेत. आता ए बिंदूचं स्थान मी बदलून दाखवतोय. तुम्ही जसं ए बिंदूचं स्थान बदलाल त्याप्रमाणे उरलेली सर्व वर्तुळं लहान मोठी प्रमाणात आपल्या त्रिज्या बदलतात. याचप्रमाणे आता आपण दोन बिंदूतून जाणारी किती वर्तुळं काढता येतात किंवा दोन बिंदूतून किती वर्तुळं जाऊ शकतात हे पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपण दोन बिंदू घेतले, ए आणि बी. ए आणि बी या दोन बिंदूतून जाणारी आता मी वर्तुळ काढली. मग अशा आकृतीत दोन बिंदू एका बिंदूतून जाणारी होती आणि आता आपल्याला इथे दिसतंय की ही दोन बिंदू आहेत की ह्या दोन बिंदूतून जाणारी वर्तुळ काढलीत. ही पण अनंत आहेत. आपल्याला हे दाखवता येतं की दोन बिंदूतून पण आपण असंख्य इन्फिनाइट वर्तुळ काढू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीने एका बिंदूतून अनंत वर्तुळ जात होती, असंख्य वर्तुळ जात होती, तसंच दोन बिंदूतून पण असंख्य वर्तुळ जाताना दिसत आहेत. ह्या बिंदूंची पोझिशन जर बदलली तर मला वर्तुळाचा आकार बदललेला दिसतो, मात्र त्या दोनच बिंदूतून ती वर्तुळ जातात. आता तिसरा भाग आपणास बघायचा आहे. तर तीन बिंदू घेतले नैक रेषीय, महत्वाचं म्हणजे एक रेषीय नव्हे, नैक रेषीय तीन बिंदू घेतले तर आपल्याला काय करता येतं, म्हणजे काय दिसतं आणि काय आपण किती वर्तुळ काढू शकतो हे आता पाहणार आहोत. आता इथे ए, बी आणि सी हे तीन मी नैक रेषीय बिंदू घेतले. आता ह्या तीन नैक रेषीय बिंदूंच्या संदर्भात मला किती वर्तुळ या तीन बिंदूतून काढता येतात याचा आपण माहिती करून घेणार आहोत. मी पहिल्यांदा ए आणि बी आणि सी ह्या दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढल्या, दोन आपण रेषाखंड जोडले. आता त्याला AB हा जो रेषाखंड आहे ह्याला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे त्याला लंब दुभाजक काढतोय. बघा, हा मी एक लंब दुभाजक काढला. ए आणि बी बिंदूतून रेषाखंडाला एक लंब दुभाजक काढला. तसाच आता मी बी आणि सी ला पण एक लंब दुभाजक काढतो. ही परिवर्तुळ काढण्याचीच एक रचना आहे. आता हे बघा, मी दोन लंब दुभाजक काढले. आता दोन लंब दुभाजक जिथे छेदतात तो हे बघा ओ हा आपला काय मिळाला, वर्तुळाचा केंद्रबिंदू मिळाला. आणि इथे मी एक वर्तुळ काढतो तर आपल्या लक्षात असं येईल, ओ केंद्र घेऊन ए, बी आणि सी या तीन बिंदूतून जाणारं एक आणि एकच वर्तुळ निघतं. आता मी कुठलाही बिंदू जर फिरवला तरी मला त्रिकोण बदलताना दिसेल, त्याचे लंब दुभाजक बदलताना दिसतात, मात्र एकापेक्षा जास्त वर्तुळ काढता येत नाहीत. आणि आपल्याला इथे हेही दिसतंय AO, OB आणि OC यांच्या त्रिज्या म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या पण आपल्याला इथे दिसते. म्हणजे आपण वर्तुळ कुठेही हलवलं, हे नैक रेषीय तिन्ही बिंदू कसेही हलवले तरी पण आपण तीन नैक रेषीय बिंदूमधनं एक आणि एकच वर्तुळ काढू शकतो. म्हणजे इथे आपण एक गुणधर्म स्पष्ट केला की एका बिंदूतून अनंत वर्तुळ काढता येतात, दोन बिंदूमधनं पण अनंत वर्तुळ काढता येतात, पण तीन नैक रेषीय बिंदू घेतले, एका रेषेत नसलेले बिंदू घेतले तर त्या तीन नैक रेषीय बिंदूमधून एक आणि एकच वर्तुळ जातं. डिफाईन अँड प्रूव्ह या भागात आपण वर्तुळाच्या संदर्भातले काही गुणधर्म आणि सिद्धता जाणून घेणार आहोत आणि समजावून घेणार आहोत. स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते आणि वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. हे दोन्ही गुणधर्म आपण जिओजेब्राच्या
व सिद्ध करणार आहोत. आता आपण ओ केंद्र हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाबाहेरील ई या बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढलेल्या आहेत. आता या 2 स्पर्शिका आहेत, हा वर्तुळ केंद्र आहे. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की वर्तुळाच्या केंद्रात तर कोणतं गुणधर्म सिद्ध होतो. तर पहिल्यांदा मी हा स्लाइडर इथे वापरतोय आणि या स्लाइडरच्या सहाय्याने आपण काय काय बदल होतात बघूया. मी आता ओ केंद्रामधून वर्तुळाच्या स्पर्शबिंदूच्या दिशेने 2 त्रिज्या काढल्या किंवा तो स्पर्शबिंदू ए आणि ओ आणि बी आणि ओ एकमेकाला जोडले, तेव्हा आपल्याला असं दिसून येते आता इथे की ही त्रिज्या AO आणि BO ह्या सारख्या आहेत आणि इथे 90 अंशाचा कोन केलेला आहे ए बिंदूजवळ आणि बी बिंदूजवळ. म्हणजे पहिली गोष्ट सिद्ध झाली की स्पष्ट होते की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू जोडला असता तर तो त्या स्पर्शिकेला लंब असतो. आता दुसरा गुणधर्म आपल्याला पुढे जाऊन बघायचा आहे, सिद्धता बघायची आहे की हे स्पर्शिका खंड आहेत ते काय होत आहेत. आता मी हे बघा परत हा एक ओ पासून बाह्य बिंदूपर्यंत एक हे काढलं, एक रेषाखंड काढला, तेव्हा आपल्याला EB नावाचा एक स्पर्शिका खंड दिसतो. हे पण आपण या स्लाइडरने सिद्ध करतोय. हे बघा EB आणि E हे अंतर सारखं असतं. म्हणजे आपल्याला आणि एक गोष्ट सिद्ध स्पष्ट होते की वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंड एकरूप असतात. मी आता परत एकदा तुम्हाला हे रिसेट करून दाखवतोय. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जी असतो काटकोन असतो आणि त्याचप्रमाणे स्पर्श करणाऱ्या बिंदूपासून झालेल्या स्पर्शिका खंड हे एकरूप असतात आणि कुठल्या कसोटीनुसार असतात तर बा कसोटीनुसार ही सिद्धता सिद्ध होते आणि हे आपण पुस्तकात पाहिलेलीच आहे. तर आपल्याला या पद्धतीने आपण याला अजून एक आपण ॲनिमेशन ऑन करतो आणि आपण ह्याच्यात होणारे बदल अभ्यासूया. आपल्याला आता लक्षात येत असेल की स्लाइडर ऑन केलं न हलवताही या सिद्धतेतले सगळे गुणधर्म बघा. मी आता स्पर्शबिंदू जोडले, काटकोन दिसला, मला वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि बाह्यबिंदू जोडला आणि तयार झालेले स्पर्शी इथे या पद्धतीने एक सिद्धता मी स्पष्ट केलेली आहे. अजून एक सिद्धता आपल्याला बघायची आहे, ती आहे कोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. तेही आपण ॲपलेटच्या साहाय्यानेच पाहणार आहोत. आपल्याला माहित आहे की वर्तुळाच्या परिघावर जर चौकोनाचे 4ही शिरोबिंदू जर असतील आणि काढलेला जो चौकोन असतो त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. तर ह्या चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोनासंदर्भातला गुण माझ्यासमोर एक आपणाला चक्रीय चौकोन दिसतोय आणि मी इथेही स्लाइडरच वापरतोय आणि स्लाइडरच्या साहाय्याने काय काय बदल होतात सम्मुख कोनात ते पाहूया. पहिल्यांदा मी बघा स्लाइडरने एक कोन सरकवलाय आणि तो बरोबर नेहून समोरच्या कोनाला जोडतोय आणि त्या वेळेला मला हा रेषीय जोडीतले 2 कोन तयार झालेले दिसतात. दोन्ही कोन रेषीय जोडीतले कोन दिसतात. तसेच अजून एक चक्रीय चौकोनाची सम्मुख कोनांची जोडी आहे, त्याच्या संदर्भात काय होतं बघूया. हा केसरी रंगाचा कोन आहे तो पण इकडे आम्ही आणला आणि हा ह्याला जोडला. तर आपण इथे सिद्ध करतोय की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे एकमेकाचे पूरक कोन असतात, कारण का हा रेषीय जोडीतले कोन तयार झाले आणि रेषीय जोडीतले कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मी पुन्हा एकदा हे कोन जोडून दाखवतो तुम्हाला. हा कोन इथे जोडला, एक रेषीय जोडीतला कोन तयार झाला, त्याचप्रमाणे दुसरा हा रेषीय जोडीतला कोन तयार झाला. आपण 2 रेषीय जोडीतल्या कोनांची बेरीज काढतो. याचाच अर्थ चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक कोन असतात. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. अप्लाय अँड इव्हॅल्युएट या शेवटच्या मूल्यमापनाच्या भागामध्ये आपण वर्तुळावरची काही उदाहरणं पाहणार आहोत. P हा बिंदू वर्तुळ केंद्रापासून 13 सेंटीमीटर अंतरावर आहे. वर्तुळाला A या बिंदूतून स्पर्शिका काढली असून स्पर्शिका खंड PA बरोबर 12 सेंटीमीटर आहे. तर P पासून सर्वात कमी हे उदाहरण सोडवण्यासाठी पण मी जिओजेब्राची ॲपलेटच वापरणार आहे आणि या ॲपलेटच्या साहाय्याने आपल्याला कमीत कमी अंतर म्हणजे OA
ही वर्तुळाची त्रिज्या शोधावयाची आहे. तर आपण पाहूया जिओजेब्राच्या ॲप्लेटच्या सहाय्याने याचं उत्तर. आता आपण एक काटकोन त्रिकोण तयार करूया की ज्याचं माप 12 सेंटीमीटर त्याचा पाया आहे. कारण का दिलेल्या गणितात पण एक काटकोन त्रिकोणच तयार झाला आहे. यासाठी मी सेगमेंट विथ गिवन लेंथ हा पर्याय निवडला आणि इथे मी पहिल्यांदा हा एक ए बी नावाचा रेषाखंड काढला. आता मला ए बिंदूतून कर्ण 13 सेंटीमीटरचा माहित आहे. मात्र हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे बी बिंदूतून मी लंब रेषा काढतो. दुसरं टूल मी वापरतोय परपेंडिक्युलर लाईन आणि या रेषेला ए बी रेषेला मी बी बिंदूतून लंब रेषा काढली. आता मी पुन्हा ए बिंदूतून 13 सेंटीमीटरचा एक रेषाखंड घेतोय. सेगमेंट विथ गिवन लेंथ हा पर्याय निवडून ए बिंदूतून मी 13 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड घेतला